तू कायम सुखाच्या आनंदाच्या शोधात भटकत आलास, पण तुला अपेक्षित गोष्टी मिळाल्या नाहीत, पण आता मिळतील. हो, तुझ्या न उलगडलेल्या कोड्याचं रहस्य मी तुला सांगतोय, तेवढं कर. सदैव सुखी राहशील. आता एक गोष्ट सांगतो, ती शांतपणे ऐक. एकदा एक मुलगा शाळेत जात असताना नेहमी 4 मुलं हसत असायची. त्याला वाटायचं कदाचित आपल्या चेहऱ्याला काहीतरी लागलंय, म्हणून तो लगेच चेहरा पुसायचा, पण खरं तर चेहऱ्यावर काहीच नव्हतं. पण मुलांचं हसणं काही थांबत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं कदाचित आपलं दप्तर उघडंय, पण तसंही नव्हतं. त्याने केस नीट दिसत नसतील म्हणून केस उलट्या बाजूला फिरवून पाहिले. शर्टाला काही लागलं असेल तर तसंही नव्हतं. त्याला वाटेने जाताना त्या मुलांच्या हसण्याचं गमकच मुळात गवसत नव्हतं. पण आता आज रागात या मुलांना जाब विचारतो असं म्हणून तो मुलगा शाळेत निघाला. पण आज ही मुलं चक्क हातात दगड घेऊन हसत होती आणि दगड आपल्या दिशेने येतोय असे भासून तो मुलगा खाली बसला तरीही मुलं हसतायत हे पाहून त्याने तसेच बसून दगड भिरकावलेल्या दिशेकडे पाहिलं. तर ती मुलं शेतात उभ्या असलेल्या विचित्र बुजगावण्याच्या तोंडाकडे पाहून हसतायत हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो मुलगा सुद्धा तसंच बसून त्या ढगळ्या बुजगावण्याकडे पाहून हसू लागला. आता यातून तुला काय कळलं? तू आहे ना, त्या मुलाप्रमाणे आहेस. हो, तू मुलाप्रमाणे आहेस, जो स्वतःचा विचार न करता सतत दुसऱ्यांचा विचार करतो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, पण खरं तर कुणालाच कुणाच्याबद्दल घेणं-देणं नसतं रे. सगळे निमित्त मात्र असतात. ते त्यांच्या पद्धतीने जग पाहत असतात आणि तू त्यांच्या नकळत त्यांचाच विचार करून वागतोस. हेच सोडायचंय तुला. तुला काय वाटेल म्हणून जग. मग कोणाला काय वाटेल, कसं वाटेल हे प्रश्न संपतील आणि तू स्वतः समाधानी आणि सुखी राहशील. लक्षात ठेव, तुला काय वाटेल इतकाच प्रामाणिक विचार कर आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.